श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। श्री स्वामी समर्थ। सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो। सकाळी सकाळी छान असं ओंबऱ्याचं पूजन केलं। ओंबऱ्याला पहिलं हळदीचं लेपन केलं आणि त्यावरती जसे सुचल त्याप्रमाणे आज छान अशी रांगोळी काढलेली, कारण आजच्या दिवशी आपल्याला नवमीचा दिवस होता हा खरं तर, आणि अष्टमीला कन्यापूजन करायला जमलं नाही। म्हणजे बऱ्याच ठिकाणी कन्यापूजन होतं तर एकाच दिवशी मुली ह्या जेवायला थोडंसं हे करता, म्हणून मग मी नवमीच्या दिवशी ठेवलेलं होतं कन्यापूजन। तर कन्यापूजनाच्या जेवणासाठी बेत हा खरं तर साधा सिंपल ठेवलेला, कारण काय की नवमीला बऱ्याच ठिकाणी उपवास हे सोडल्या जातात, तर माझेही उपवास आणि पारणे फेडणार होते। तर मग आज साधा सोपा आणि सिंपल जेवण बनवलं, तर डाळ भात बनवलेलं होतं आणि मुलांना आवडेल अशी एकदम फिक्की पनीरची भाजी आणि जोडीला खीर बनवलेली होती। तर असा हा साधा सोपा जेवण बनवलेलं, कारण आम्हाला पण 9 दिवसाचा उपवास होता, तर तिखट खाल्लं जाणार नाही आणि लहान मुलं आपल्या घरी जेवायला येणार कन्यापूजनासाठी, तर त्यांनाही खूप तिखट चालणार नाही, यानुसारच भाजी बनवलेली गेलेली। तर देवासाठी सर्वात पहिले नैवेद्य काढून ठेवला जो काही बनवला, आणि त्यामध्ये तुळशीचं पान हे आठवण करून ठेवलेलं। तर पहिला हा देवांसाठी काढून ठेवलेला नैवेद्य, आणि त्यानंतर मग कन्यापूजनासाठी साधारण कमीत कमी आपल्याला 2 वर्षापासून ते 10 वर्षाच्या आतीलच मुलींना कन्यांना कन्यापूजनासाठी बोलवायचं असतं, कारण 10च्या वरच्या मुली ह्या ग्राह्य धरल्या जात नाही। आणि आमच्या सोसायटीत भरपूर छोट्या छोट्या मुली होत्या, तर मी प्रत्येकांना सांगून ठेवलेलं होतं की जेवढ्या तुमच्या घरी जेवायला येतील ना तेवढ्या कन्या ह्या माझ्या घरी पाठवा। तर आज कन्यापूजनही होतं, आणि महालक्ष्मीला एका माझ्या मैत्रिणींनी गौरीसाठी साड्या आणल्या होत्या, तर परत द्यायची ही प्रथा आहे। तर मग मी तिच्यासाठीही आजच्या दिवशी तिला जेवायला बोलवलेलं, कारण मला महालक्ष्मीच्या याच्यामध्ये धावपळीमध्ये मला काही बोलवता आलं नाही आणि तिची काही ओटी भरणं झाली नाही। तर आजचा दिवसही चांगला होता, कन्यापूजनही होतं आणि एक लक्ष्मीही आपल्या घरी जेवणार सुवासिनी, तर असा हा बेत ठरलेला होता। तर दुपारचा टायमिंग दिलेला साधारण 1चा, तर छानच सर्वात पहिले ही कन्या आलेली, तर मग मी त्यांचं सगळ्यांचं पूजन केलेलं, आणि त्यानंतर मग साधारण माझ्या 9च कन्या पूजन करायचं असतं, परंतु माझ्याकडे जास्त मुली आलेल्या आणि मी त्यांच्यासाठी म्हणजे एक गिफ्ट थोडंसं जास्तच आणून ठेवलेलं होतं। कारण काय होतं की एक आली आणि एकीला भेटलं नाही, एकीला नाही भेटलं ना, तर मग मुलींचा चेहरा हा सुकतो। मुलींना खाण्यापेक्षा गिफ्ट काय भेटतं ना याच्याकडे जास्त लक्ष, आणि त्यांचा आनंद हा त्याच्यातच दडलेला असतो। लहान मुलींना खाण्यापेक्षा गिफ्ट किंवा अजून खेळणी यासारख्या गोष्टीमध्ये जास्त आवड असते। तर दरवर्षी मी काही ना काहीतरी अशा वस्तू आणत असते। तर कन्यापूजन झाल्याच्या नंतर घट हा हलवायचा असतो, तर घट हा शक्यतो उत्तर दिशेलाच हलवावा लागतो। तर त्यानं कन्यापूजन झाल्याच्या नंतर मी घट हलवला, परंतु घट मी तसाच ठेवलेला, कारण मला दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं होतं आणि मी देवीची आज ओटीही भरणार होते, कारण मागे मला जमलं नाही आणि कडकण्या केलेल्या होत्या। तर देवीला मी 5 कडकण्या ह्या ठेवत असते। तर आज सोसायटीच्या देवीची ओटी भरणं झाल्याच्या नंतर आज आम्ही मंदिरातही जाणार होतो। तर कामोठ्याच्या मायक्का देवी मंदिर म्हणून आहे, तर या मंदिरात गेलेलो, तर खूप सुंदर मंदिर आहे आणि मला खूप छान आवडलं। मंदिर एकदम प्रशस्त, शांतता होती आणि तिथे गज भरली जाते। हा काही नवीन एक प्रकार आहे, खरं तर मलाही माहिती नाही, तर मीही पहिल्यांदाच गेलेली ह्या मंदिरात, तर खूप सुंदर वाटलं। आणि तिथे बाळूमामाची मूर्तीही आहे, तर तिथे आपलं अजून एक दर्शन घडलेलं, महादेवाची सुंदर अशी पिंडही तिथे आहे।
तर खूप सुंदर आणि प्रसन्न वाटलं मंदिरात गेल्याच्या नंतर. आणि खूप तिथे ऑलरेडी पहिलेच भजन चालू होते. तर आम्हाला असं वाटलेलं की प्रोग्राम साधारण 5 वाजता चालू होईल, परंतु त्याला गज ही साधारण संध्याकाळी 8च्या पुढे चालू होती. तर आम्हाला जायला यायला भरपूर वेळ लागणार होतं. तरी पण आम्ही तिथे जरा वेळ गेलो, मंदिरात बसलेलो आणि खूप सुंदर तिथे भजन चालू होते. तर भजनही ऐकत बसलेलो. तर मग संध्याकाळी साधारण आम्ही थोडीशी तिथे गज पाहिलेली. काय प्रकार असतो खरं तर. आणि खूप वयस्कर तिथे लोक येतात आणि खूप छान गज खेळतात. आणि वेगवेगळ्या मुळातून गावाकडून लोक येतात इथे आणि त्यांची छान अशी व्यवस्थाही केलेली असते. संध्याकाळचा महाप्रसादही असतो. तर खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला इथे दाखवण्याचा तेवढाच प्रयत्न करते. मंदिरातून यायला आम्हाला साधारण 8:30 वाजलेले आणि त्यानंतर मग आरती सोसायटीचीही बाकी होते. तर आज महाप्रसादाचाही कार्यक्रम होता. तर सगळ्या गोष्टी ह्या उशिराच होणार होत्या. तर आरती झालेली आणि त्यानंतर मग थोडेसे बरेच जण गरबा खेळले आणि मग जेवायला सुरुवात झालेली. तर आज साधारण नवरात्री 3 दिवस हे 12 वाजेपर्यंत हा प्रोग्राम होता. तर म्हणून मग आम्ही साधारण सगळेजणं, काही जणं वरती बसले जेवायला आणि काही जणं खाली बसलेले. तर आम्ही सगळ्याजणी आज थोडंसं बाहेरही जाणार होतो, कारण आज 12 वाजेपर्यंत नवरात्री ही म्हणजे DJ चालू राहणार होते, गाणे चालू, गरबा दांडिया चालू राहणार होत्या. तर आज 9 दिवस आम्ही सगळेजणं सोसायटीतच खेळत होतो. परंतु आज शेवटचा दिवस होता नवमीचा आणि दसऱ्याच्या दिवशी हे आपलं नॉर्मल राहणार होतं. तर म्हणून मग आज आम्हाला वेळ होता. तर म्हटलं चला आपण सगळेजणं जाऊया, मग नंतर काही वेळ भेटणार नाही. तर मग आम्ही इथे छान असं जिथे गरबा आणि दांडिया खेळला जातो तर त्या ठिकाणी आलेलो. घरापासून जवळच होतं हे.
पहिल्यांदाच गेले, पण एवढी भयानक गर्दी होती त्या ठिकाणी आणि प्रत्येकांचा हा तिथे एक वेगवेगळा ग्रुप होता. तर लहान मुलांना खरंच ना घेऊन जाणं एक रिस्क आहे अशा ठिकाणी. तर तिथे जेव्हा गरबा चालू होता तर तेव्हा तिथे अनाऊन्स केलं गेलेलं की एका ताईंचा लहान मुलगा साधारण 5 वर्षाचा हरवलेला त्यांनी तिथे स्क्रीनवरती दाखवलेला. परंतु मग तेव्हा असं क्लिक झालं की अरे बापरे, एवढ्या ठिकाणी म्हणजे लहान मुलं खरंच रिस्क आहे घेऊन जाणं. आणि तो मुलगा शोधण्यासाठी आता एवढ्या गर्दीमध्ये लहान मुलगा जरी दाखवला तर आपल्या लगेच लक्षात येत नाही की हाच तो मुलगा असेल म्हणून. परंतु भरपूर लोकांनी सहकार्य केलं की या ठिकाणी दिसला, त्या ठिकाणी दिसला. तर मी सगळ्यांना असंच सजेस्ट करेन की बाबा जोपर्यंत आपले लहान मुलं आहे ना तोपर्यंत आपल्या रिस्कवरती म्हणजे कुणीतरी सांभाळणारं असेल तरच अशा ठिकाणी जावं, नाही तर चुकूनही अशा ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. आपण समजदार आहोत तर म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी समजतात, परंतु लहान मुलांना त्यांना त्यांचं नाव सांगता येत नाही किंवा मग त्यांना ओळखत नाही अशा ठिकाणी खरंच घेऊन जाऊ नका. तर मी सगळ्यांना हेच सांगेल. आणि स्वामींच्या कृपेने, देवीच्या कृपेने त्या ताईंचा मुलगा त्या ताईंना खरंच लवकर मिळावा. खरंच मला हा शब्द ऐकल्याच्या नंतर ना अक्षरशः म्हणजे आम्हाला एवढं घाबरल्यासारखं झालं की तो मुलगा कुठे असेल, कसा हरवला असेल किंवा कुणाजवळ उभा असेल का, रडत असेल का असा प्रश्न. आणि त्या ताईंकडे बघून म्हणजे इतके वाईट वाटलं ना की त्या ताई खरंच खूप रडत होत्या. आणि मी देवाला हीच प्रार्थना करेन की त्या ताईंचा मुलगा हा लवकरात लवकर सापडो. साधारण हा प्रोग्राम 12 वाजेपर्यंत 3 दिवस तर 12 वाजेपर्यंत चालणार होता. तर 12 वाजता बरोबर डॉट बंद झालेला. तर तिथे बाजूलाच देवीचं खूप सुंदर त्यांनी मूर्ती बसवलेली आणि आम्ही बघायला गेलो. खूप गर्दी होती दर्शन घेण्यासाठी आणि खरंच खूप सुंदर, एवढी छान वाटत होती. आणि तिथलं डेकोरेशनही अप्रतिम केलेलं होतं. आणि प्रत्येक 9 दिवसात तिथे गेल्यावर कळालं म्हणजे की 9 दिवस वेगवेगळ्या देवीला तिथे साड्या ह्या परिधान केल्या जात होत्या. तर आज ना देवीला एवढी सुंदर साडी दिसत होती आणि देवीचा चेहरा एवढा बोलका दिसत होता. तर आपण जिथे देवीकडे टक लावून जर बघितला ना तर देवी आपल्याशी बोलत आहे असं प्रत्येक वेळेस जाणवतं. आणि देवीच्या आपल्यावर असाच आशीर्वाद, कृपा राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.